जय गुरु। जय गुरु. ओके. मग काल आपण कुठल्यापर्यंत केलो होतो? 17 पर्यंत केलो होतो. ठीक आहे. आता 18वं कोणी सांगेल का? तू लवकर मी चल. सांगू काही? हो, बोला वासंती ताई. वासंती, हा, बोला ताई. तू लवकर चल. त्वम शीघ्रम कुरु. नाही, हे आपल्याला त्वम सगळ्यात शीघ्रम. चल चल म्हणतो ना आपण. तू तर कुठला धातू आहे तो? तू चल. चल. त्वम. त्वम सत्वर. चलच आहे. हा, चल. हा, येस, त्वम सत्वर चल. चलच आहे. पुढे. नाही तर तू येथे काय करशील? नाही तर तू येथे काय करशील? वासंती ताई, मी म्यूट करते सगळ्यांना, तुम्ही अनम्यूट करून बोला. अनम्यूट करून बोला वासंती ताई. हं? हो हो हो. तू लवकर चल, नाहीतर तू येथे काय करशील? नाही तरला शब्द नाही माहिती ताई. अच्छा, कोणी सांगेल का नाही तरला शब्द तो आहे का? अत्र तू त्वम किम करोति? करशील ना, म्हणजे तो भविष्य. करशील. हा. करशील आहे ना, हा, भविष्यात करी. काय येईल? एकच मिनिट हं. एकच मिनिट. मी बघते पुस्तकात आणि मग सांगते. करिष्यति. पण ते ती म्हणजे सहल आहे, इकडे तू विचारतोय ना. त्वम आहे ना ते. तू येथे काय वम. करिष्यामि. करीश? करिष्यामि. नाही, अहम. श्यामी. अहम करिष्यसि. वयमला आम्ही आवह आमह असतं ना. अहमला काय असतं? मध्यम पुरुष असतो, त्याचं काय? करिष्यसि. करिष्यसी. सॉरी. हं. तू लवकर हो चल. त्वम सत्वरम चल. आता नाही तर ना, त्याला शब्द आहे नोचेत, असा एक शब्द आहे. नाही तर हो नो. हो तू येथे काय करशील? त्वम अत्र किम करिष्यसी. मध्यम पुरुष एक वचन का तर इथे त्वम आहे म्हणून. कळलेलं आहे का सगळ्यांना याचं? नोचेतचं. हो नोचेत हो ताई. करून घ्या. तो असतो पु, नाही. पु, पुन्हा एकदा सांगाल? हम्म. तू लवकर चल. त्वम सत्वरम चल. हा, आज्ञा आपण सगळ्यात पहिल्या धड्यात शिकलेलो आहे ना. तू हे कर, तू हे खा, तू हे पी, तसं. सत्वरम, शीघ्रम, काहीही चालेल. नाही तर तू येथे काय करशील? असं. तू लवकर चल बाबा, इकडे काय करणार नाही तर तू बसून, असं असं. तर ते नाही तरला तिथे तो नोचेत म्हणून असा शब्द आहे. तू म्हणजे त्वम, येथे म्हणजे अत्र, काय म्हणजे किम, करशील. करशील म्हणजे आता करत नाहीये तो, भविष्यात काय करशील ना इथे बसून. तर तो भविष्य काळ झाला, तर त्याच्यामुळे त्याला ईश प्रत्यय लागणार. पण इथे तू आहे, तर त्याच्यामुळे हा झाला मध्यम पुरुष एकवचन, म्हणून ते करिष्यसी झालं. ठीक आहे. ह. पुढचं कोणी सांगेल का? मी सांगू का ताई? हा, मी सांगू का ज्योत्नाताई ताई? बोला. माधुरीताई मी ज्योत्स्ना तुम्ही बोलते. बोला. ज्योत्स्नाताई हं. नंतर हे बोलू द्या. मी सूर्याची पूजा करीन. भविष्यकाळ आहे. अहम सूर्यस्य अर्चिष्यामी येईल का? अर्चिष्यामी बरोबर आहे. आता इथे मला थोडस असं सांगायचं आहे की ते चाची आहे ना, हा, आयुष्यात वर्षिप. षष्टी नाही आहे का तिथे? हा. षष्टी नाही आहे. हा, आय शॅल वर्शिप द सन. हा. हम्म. इथे कसं मराठीमध्ये ती षष्ठी आणि द्वितीया ह्याच्यात खूप थोडासा हा. गोंधळ होतो. आता कोण पूजा करील? मी पूजा करीन. हो. काय पूजीन? सूर्याला पूजीन, है ना. सूर्याची. ला. पण हम्म. सूर्याची पूजा करीन ना मी, म्हणजे सूर्य को हम्म. पूजा.
किसको पूजूंगा, सूर्य को पूजूंगा, कौन हम्म. पूजा करेगा, मैं पूजा करू. म्हणजे कर्ता कर्मासारखं झालं, त्याच्यामुळे इथे त्या वाक्याचं आहे अहम भास्करम अर्चिष्यामी. अच्छा. अर्चिष्यामी अच्छा, बरोबर. भास्कर आहे. तर रम हम्म. पाहिजे. हा बोला. सुजाता नाही बोला. हा, मी असा केला होता, अहम सूर्यस्य अर्चनाम करिष्यामी. पण अर्चना नाम, पण ते करिष्यामीचं काही गरज, पूजा करणे याला अर्चधातू आपण घेतलेला आहे ना या धड्याच्या पहिल्या पहिल्यांदा. ओके, म्हणजे वापरणं. करीन म्हणून करिष्यामी म्हंटल मी, आणि पूजेला अर्चनाम म्हंटल. हो हो. म्हणजे तसं जर आपण हा अर्च धातू या धड्यात शिकलो नसतो, तर मी तुम्हाला सांगितलं असतं तो वापरा. पण आपण गेल्या धड्यात असे अर्च धातू या धड्याच्या सुरुवातीला जे शिकलेलो आहे ना, ते वापरणं अपेक्षित आहे इकडे. ठीक आहे. पुढचं माधुरीताई तुम्ही बोलणार होता ना. हो, सांगते ताई. ते सूर्याची पूजा करतील. तिथे पण भविष्य काळच आहे. ते अं, सूर्याची पूजा अर्चिष्यंती येईल का? करेक्ट, अर्चिष्यंती येते. आता सूर्याची साठी तुम्हाला काय वापराल इकडे, षष्ठी वापराल का द्वितीय. इथं सूर्य ते ते ऑल विल वर्शिप द सन. हम्म. सांगू इथं का पण मी? मग केल्या सूर्य माधुरीताई सांगू. भास्कर मग माधुरीताई बोला. मी ज्योत्स्ना बोलते, नाही, ज्योत्स्ना. थांबा, ते माधुरीताई बोलू द्या. ते ते भास्करम अर्चिष्यंती असं येईल का? करेक्ट. पण म नाही ना. भास्करम हं? अर्चिष्यन्ति किंवा सूर्यम अर्चिष्यन्ति, अगेन लॉजिक सेमच आहे. तेच हा. षष्ठी आणि द्वितीयमध्ये थोडा मराठीच्या ट्रान्सलेशन मध्ये होतोच गोंधळ. पण तुम्ही ह्याचं इंग्लिश किंवा हिंदी वाक्य बघाल तर ते वेगळं असेल थोडस. वे सूर्य को पूजते हैं असं. कोणाकडे हिंदी पुस्तक आहे का आपल्या बॅच मध्ये? ठीक आहे. म्हणजे ते बहुतेक को विभक्ती लागते त्याला, सूर्य को पूजेंगे, वे सूर्य को हा. पूजे असं असतं. ते हिंदीमध्ये व्यवस्थित असतं. मग ते द्वितीय. पूजा करेल, ते पूजा करतील. कोणाची पूजा म्हणजे पूजा ही क्रिया कोणावर होईल, सूर्यावर होईल. म्हणून द्वितीय कर्ता आणि कर्मनुसार. मग मोरेश्वर. आपण मागे देवम केलं होतं तसं. हो हो. मोरेश्वरजी बोल. मुलगा देव. हा, ते ते हा शब्द आहे तो अनेक वचन म्हणून वापरलाय का रिस्पेक्ट म्हणून सहतवते. वापरलाय? नाही नाही, सहतवते. दे ऑल. सहतवते. हो, ते इंग्लिश मध्ये तसंच वापरलंय, तसं आहे, पण ते हो. बहुवचन. सुजाता नाही काही. हा, शंका म्हणजे मी असं, म्हणजे काय माहित नाही का गडबड होते माझी. मी केलं होतं तेन सूर्यस्य अर्चिष्यन्ति. नाही, हा बरोबर आहे. असं काही गडबड होत नाहीये. कारण काय होतंय, तुम्ही विभक्तीनुसार ते तुम्ही करताय ना. तर जेव्हा तुम्ही विभक्तीनुसार वाक्य कराल तेव्हा पुन्हा एकदा कोण आणि काय, सकर्मक वाक्य आहे की अकर्मक वाक्य आहे ते विचारा. तुम्ही ती पुढची स्टेप बर. करत नाहीये. तुम्ही पहिली स्टेप करताय की मराठी वाक्य आहे, पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही विभक्तीनुसार त्यांचं ट्रान्सलेशन करताय. पण त्याच्यानंतर पण अजून एक स्टेप आहे की तुम्ही त्याला कर्ता आणि कर्म का असं विचारा. त्याच्यामुळे मग ते जर षष्ठी असेल तर त्यात षष्ठीवर मग प्रश्नचिन्ह करायचं की हे खरंच षष्ठी आहे का असं. हम्म. कारण मराठीमध्ये हा गोंधळ होतो. जर ओके. तुमच्या पुस्तकात हिंदी वाक्य असेल तर तुम्ही हिंदी वाक्य बघा, आणि इथे पण तुम्ही बघा दे ऑल विल वर्शिप द सन. इथे ना जेव्हा षष्ठीचं वाक्य असतं तेव्हा ते म्हणजे चे ना, म्हणजे सूर्याची, आय डोंट नो इंग्लिश मध्ये काय आहे, पण वेगळं असणार आहे ते नक्की. सिंग्युलर ओके, नसणार. सो तेला तेन बरोबर नाहीच का? ते ना म्हणजे कुठली विभक्ती झाली ताई? काय ते काय माहित नाही हो, कळत ते न ना. विभक्तीचं काही. हे बघा, न लागलं ना. हो. श्लोक माहितीये का? आठवतोय का? बोलून दाखवा मला. माहितीये का तुम्ही? म्हणजे करता का तो श्लोक? ते ना कर ते आता ताई आवाज ऐकू कर्ताने येत नाही कर्म व्यवस्थित. को करण के सेलिये असं काय काय आहे, तेवढंच आठवतंय पहिलं. सरांनी पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही
बोलत असाल तर तो बोला, नाही तर मग हे वाचा, ने ती नी ही तृतीयाच झाली. देवे ओके ओके. ताई देवेन तुमचा झालं आवाज हा. खूप ब्रेक होतोय. ताई तुमचा आवाज एक खूप मिनिट ब्रेक हा, मी होतोय. सगळ्यांना म्यूट करते, 1 मिनिट, सॉरी. हे बघा, ताई काय आहे हे, आता देवाने तुम्ही तेन वापरला, तर तेन म्हणजे कुठली विभक्ती आली हे जर प्रश्नचिन्ह असेल तर तुम्ही ते, एक तर तुम्हाला ते तत्चं नपुसकलिंगाचं रूप तुम्हाला करायला लागेल. पण जर नपुसकलिंग असेल तर त्यात ते आणि पुल्लिंगासारखं समज, ते न म्हणजे कसं, देवेन, देवाभ्याम, देवैही, देवचं टेबल तुम्हाला आता ह्या स्टेज म्हणजे पूर्ण पाठांतरच असलं पाहिजे. प्रत्येक जेव्हा मी सांगेन देवम म्हणजे काय द्वितीय, देवेन म्हणजे काय तृतीय, य द्वितीय हा. म्हणजे ते काय आहे, ते पाठ झालं हो. तेन, म्हणजे तसं तुम्हाला तत्ची रूप पण तशी पाठ पाहिजे, पण आता नाहीच होत, तर थोडस इकडे तिकडे जुळवायला लागतं तुम्हाला ते. पण कारण काय आहे, काही आता ते न आहे पण नपुसकलिंगाचं चतुर्थी तस्मयी आहे, मग ते मॅच नाही होत. हा, तस्मात आहे पंचमी, ते नाही, ते देवात आहे तर तस्मात आहे, ठीक आहे, ते एक वेळ जुळून जातं. षष्टी आहे तस्य, ह्याची देवस्य, तेही जुळून जातं. पण आता सप्तमी तस्मिन नाही आणि हे देवे आहे, ते नाही जुळत. मग काही काही वेळेला ते जुळत नाहीत बरं, असं. पण मग मोस्टली तृतीयेला न लावायचं असतं, द्वितीयेला हलंत म असतो, षष्ठीला हलंत स्य असतो. हे तर म्हणजे असतच खूप खूप ठिकाणी. हा, म्हणजे अगदी 50% ठिकाणी ते असतंच असं. असं लक्षात ठेवलं तर होईल. आणि दुसरं म्हणजे ते लिहिल्याशिवाय होणारच नाही. हा, कोण विचारत होता आता, मोरेश्वरजी बोला. हो, काय तुम्ही बरंच काय काय बोललात ना, काही डोक्यात घुसलंच नाही खरं तर. द्वितीया म्हणालात, षष्टी म्हणालात तुम्ही, अस्मिन वगैरे काय 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 बोल. नाही नाही, त्या ताई खरंच मला विचारत होत्या अवघड. की त्यांनी इथे, नाही समजलं मला, पण मला मला मूळ सांगा वरच्या प्रश्नात सुद्धा. आता नॉर्मली चाचीचे मध्ये षष्ठी आलं असतं, तर तुम्ही काहीतरी कारण सांगितलं, ते जरा परत एकदा सांगाल काय? मी सूर्याची पूजा करीन, ठीक आहे, तर तुम्ही हा, जेव्हा षष्ठी वापरता, दोन्ही प्रश्नामध्ये तेच आहे ना, दोन्ही हा दोन्ही, प्रश्नामध्ये तसंच आहे. हा, माझ्या ह्या हा. दोन्ही वाक्यांमध्ये जेव्हा तुम्ही सूर्याची असं धरता तेव्हा तुम्हाला वाटतं अरे चाचीचे प्रत्यय आपण षष्ठी वापरू, ठीक आहे, हो तुम्ही बरोबर. तिकडे षष्ठी लिहा. षष्ठी लिहिल्यानंतर त्या वाक्याला हा. प्रश्न विचारा, कोण पूजा हा. करेल, मी पूजा करेल. हा. ते मी झाला करता, करता हा नेहमी हा. प्रथम येत असतो, ठीक आहे, अहम हो. प्रथम आला. हा, पूजा हो. करता आपण माहितीये, पूजा करीन भविष्यात कळून म्हणून अर्चिष्यामी आपलं हो. बरोबर आलं, किंवा हो. अर्चिष्य, हो. ते बरोबर. हो. आता हो. पूजा करेन, पूजा करण्याची क्रिया कोणावर होत आहे, सूर्यावर होत आहे. हा. सूर्य काय झालं, कर्म झालं. कर्म. कर्म नेहमी द्वितीयेत असतं, म्हणून जरी ते ची असलं तरी ते कर्म आहे ह्या वाक्यात, कारण हे सकर्मक वाक्य आहे. म्हणून सूर्य हे द्वितीयेत जाणार, किंवा भास्कर हे द्वितीयेत जाणार, भास्करम सूर्यम होणार. हे जी तिसरी स्टेप आहे ट्रान्सलेशनची, ती तुम्हाला करायलाच लागणार. हो बरोबर. आता मला सांगा, मग जेव्हा जेव्हा आपण ते षष्टीमध्ये जातं, हा, त्यावेळेला ते कर्म नसतंच का? नाही, असं नसतं. म्हणून तर मी म्हंटल तुम्हाला की हा. हा. म्हणजे मराठीची, उदाहरण एखादं सांगू शकाल तुम्ही, एखादं कुठल्या याच्यात ते असं आता होईल की मला एवढं जिकडे आठवत कर्म नाही, नाही? अकर्मक वाक्य जेव्हा असतं तेव्हा ते षष्ठीतच राहतं, कारण ते बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. असतं ना. ठीक आहे, आता थोडस समजलंय. हा, बघूया आता, कधी कधी त्या आलं ना तेवढं मला, लक्षात हा, राहायला पाहिजे आहे, फक्त. आपण ना गेल्या ह्याच्यात केलेली आहेत वाक्य, मी थोडस शोधून सांगेन तुम्हाला. जेव्हा वाक्य नाही. अकर्मक असतं तेव्हा त्याच्यात कर्मच नसतं ना, कर्ताच असतो. मग कर्ता प्रथम हो येतो, हो हो. नाही तर हो हो हो. त्याचं काही घेणं देणंच नाही, ते सप्तमीत राहणार, षष्ठीत राहणार. आणि हे का होतं बरं माहितीये का, की मराठीमध्ये कधी कधी ते आपण जेव्हा ते वाक्य बनवतो तेव्हा मराठीत तेवढं हे नाही आहे, संस्कृत एवढं नाही, संस्कृत थोडी प्रगल्भ भाषा आहे ना, त्याच्यात ते हो डिफरन्सिएशन. हो हो. मराठीमध्ये आपण सूर्याची म्हणजे ते द्वितीय पण होतं आणि षष्ठी पण एकाच याच्यात आपण जुळवून घेतो. पण आता हेच हम्म. वाक्य जर तुम्ही हिंदी असेल तुम्हाला, हा, परीक्षेत जेव्हा हिंदीत येईल, तो मैं सूर्य को पूजता हूँ या सूर्य की पूजा करता हूँ,
असं असणार. आता सूर्य को पूजता हूं, को म्हणजे द्वितीया झालं, तिथे डायरेक्ट येतं, तिथे तर विचार करायला लागत नाही, असं म्हणते. पण हो मराठीत हो ठीक आहे. हो. ठीक. आता पुढे जायचं का? आता पुढे कत्वा प्रत्यय आहे. पण ह्या वाक्यांमध्ये कोणाला काही शंका आहेत का? नाही नसतील. ठीक आहे. थँक्यू. हा, नसतील थँक्यू तर आपण ताई. पुढे जाऊ. ठीक आहे. तुमचा आवाज कट होतोय मध्ये मध्ये. पुस्तकात कट होतोय का? हा. ताई, हा, बोल. पुस्तकात एक वाक्य आहे, हम्म. घरात वडील भोजन करीत आहेत. ह्याचं केलेलं नाहीये का मी म्हणजे माझं मिस झालं. घरात वाक्य ह्या नक्रम. ह्याच्यात वाक्य वडील भोजन 14वं आहे बहुतेक ते. एकच मिनिट. आठवं वाक्य आहे ते, आठवं. आठवं आहे. घरात हा, वडील आठवं. केलं. घरात वडील भोजन करीत आहेत. हा, केलं ना आपण. कृष्णाचे वस्त्र पिवळे आहे त्याच्या आधीच. एक मिनिट, जाते मी मागे. आठवं वाक्य आहे ते. हो झालंय ते, झालंय, केलं केलंय. आपण, आणि त्याला म्हणलं होतं गृहे पिता भोजनम करोती असं म्हटलं होतं आपण. अच्छा, मग माझं मिस झालं ते. मी लिहून घेते, एकच मिनिट. हा हो, काही हरकत नाही. घरात म्हणजे घरात वडील भोजन करीत आहेत. भोजन करीत आहेत म्हणून वडीलला तुम्ही जनकह वापरा, जो देवह प्रमाणे चालणार. जर पिता हा शब्द वापरायचा असेल तर पितृ त्याचं ऋकारांत रूप धातू आहे, त्याचं शब्दरूप प्रथम एकवचन पिता आहे. घरात सप्तमी आलं. गृहे वडील म्हणजे जनकः प्रथमा एकवचन. भोजनम आणि करीत आहेत म्हणजे करोती. कोण करीत आहेत? वडील करीत आहेत म्हणून ते प्रथमेत गेलं. आणि करण्याची क्रिया कशावर होत आहे? भोजनावर होत आहे. त्याच्यामुळे भोजन कोण करत आहे? वडील करत आहे. काय करत आहे? भोजन करत आहे म्हणून भोजनम हे द्वितीयेत गेलं. आणि बाकी तर विभक्तीप्रमाणे चाललं. ओके ताई, थँक्यू. माझं राहिलं ताई होतं, एक मिस बोलू झालं का? होतं ते. हा, बोला. मी पल्लवी बोलतेय. हा ताई, बोला. आता मोरेश्वरनी विचारलं तर हे चौथं वाक्य तसं होईल बघा. आसनेषु छात्रा हा उपविशन्ति. ह्याच्यामध्ये कर्म जे ते करेक्ट. कोण आता बसतात? मोरेश्वर शिष्य म्हणले होते की बसतात. नाही? करेक्ट. मोरेश्वरजी, हो पल्लवीत आहे हो ते. हो ते कोण हो हा हो, बसतात? ऐकतोय. शिष्य बसतात. काय बसतात? काहीच नाही उत्तर, त्याच्यामुळे हे हा म्हणून शिष्य इथे स्टुडंट्स आहे म्हणून ते छात्रा हा झालं. आणि आसनांवर म्हणून ते शू झालं. अनेक आसने आहेत म्हणून ते हा म्हणजे आसने शू झालं. सप्तमी बहुवचन आहे. उपविष्ट. बरं बरं, म्हणजे ओके आता ओके ओके. मोरेश्वर म्हणत होते ना कर्म बरं झालं, अकर्म. म्हणजे तिथल्या तिथे त्यांना उदाहरण मिळालं ना, म्हणून ते बरं होतं. मला वाटलं होतं बरं कुठेतरी, पण मी म्हटलं कुठे. माझं आता लक्ष गेलं इथं. हो हो हो. हे येस. चला आपण आता कत्वा भरपूर. आता का पुढे कत्वा प्रत्यय खूप छान प्रत्यय आहे तो. पुढे जाऊ आपण. बरं, उद्या सुट्टी राहील बरं. हा, अच्छा. हा, त्वा प्रत्यय किंवा त्याला कत्वा प्रत्यय पण म्हणतात. त्वा प्रत्यय किंवा कत्वा असे संस्कृतमध्ये अनेक प्रत्यय आहेत. तर त्यापैकी हा आहे. आता ह्या प्रत्ययाचं कसं आहे? एखाद्या हे एखादी क्रिया करून आपण जेव्हा दुसरी क्रिया करतो, म्हणजे मी खाऊन झोपतो, मी उठून अंघोळ करतो, मी अभ्यास करून खेळायला जातो, जेव्हा हे आपण करून करून म्हणतो ना, तर त्याच्यासाठी संस्कृतमध्ये हा त्वा प्रत्यय वापरतात. मग ह्याच्यासाठी मूळ धातू रूपाला त्वा लावला जातो. गत्वा, गमगच्छ आहे. गमगच्छ म्हणजे जाणे, आणि गत्वा म्हणजे मी जाऊन. जसं मी तिथे जाऊन उभा राहीन, मी तिथे जाऊन अभ्यास करीन, त्याच्यासाठी मैं वहां जाकर कपडे धोऊंगा असं. पठित्वा म्हणजे काय? वाचून. पठ धातूला त्वा प्रत्यय लागला म्हणून त्याचं पठित्वा झालं. ही तुम्हाला पाठच करायची आहे, पण ती ना खूपदा लिहिली, एकदा 10 वेळा लिहिली की लक्षात राहतील तुमच्या. पठित्वा किंवा ती एकदम त्वा प्रत्यय असा खूप असा दिसूनच येतो की अरे असं आहे म्हणून. तर पठित्वा म्हणजे वाचून. क्रीडत्वा म्हणजे क्रीड धातू आहे, त्याला त्वा प्रत्यय लागला म्हणजे खेळून. अरे मी खेळून आल्यावर अभ्यास करीन, हा आई, असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते वाक्य वापरायचं. पित्वा, पिऊन. मी पाणी पिऊन जाईल. आता ह्या वाक्यांमध्ये जेव्हा ही कत्वा प्रत्ययाची वाक्य असतात, त्याच्यात नेहमी दोन क्रिया घडत असतात.
एक पहिली क्रिया असते आणि एक दुसरी क्रिया असते. जे ती दोन्ही क्रिया एका वाक्यात सांगितल्या जातात की मी पहिली क्रिया करून मी दुसरी क्रिया करेन. त्याच्यामुळे हे लक्षात घ्या की दोन वेगळ्या अर्थांची क्रियापदं याच्यात वापरली जातील. हम्म. तर कोणी वाचेल का हे पहिले 10? मी वाचू का? मी वाचू? मी वाचू का? हा, अंजलीताई वाचा. हा, वाचा ठीक आहे. पहिले 10च. ओके. वाचू का? गत्वा, जाऊन, पठित्वा, वाचून, क्रीडित्वा, खेळून, पित्वा, पिऊन, उत्वा, बोलून, उक्त्वा. दृष्ट्वा. एक मिनिट आहे, ते क ला त हो, ला वा आहे. हा, उक्त्वा. ओके. उक्त्वा, नाही, ते बोलून. लिहिलेलं आहे ना, ते तिथे क दिसत नाहीये ते. हो, ते काय आहे, तो हम्म. संस्कृत फॉन्टमुळे ते तसं होतंय की तो. हो हो, ते ऍक्च्युली ते प्रिंट मध्ये बरोबर आहे पुस्तकात. हा, ओके. दृष्ट्वा, पाहून, धावित्वा, धावून, लिखित्वा, लिहून, भक्षयित्वा, खाऊन, भूत्वा, होऊन. बरं, पुढची 21 पर्यंत वाक्य कोण वाचेल? वाचा पटापट. मी वाचतो. मी वाच खेलित्वा खेळून, धारयित्वा धारण करून, पठित्वा पडून, स्थित्वा थांबून, कृत्वा करून, अर्चयित्वा पूजन करून, पूजून. हा, म्हणजे पूजन. पूजन. अर्चधातू म्हणजे हा, पूजणे, येस, करणे. तो पूजने. हो. हे पूजन. हो, चलित्वा चालून, कथयित्वा सांगून, क्षालयित्वा धुवून, पालयित्वा पालन करून, आणि तोलयित्वा तोलून. आता इथे तुम्हाला ना फरकच जाणवेल बघा. 16, 18, 19, 20, 21 ही दशमगणातले धातू आहेत. त्याच्यामुळे त्याच्या पुढे अर्चयित्वा, कथयित्वा, शालयित्वा, पालयित्वा त्या दशमगणांना असं ई लागतो. अर्चयिष्यन्ति असं सगळं होतं ते. हा, हे तुम्हाला ते तुम्ही जर घ्याल ना ते नवनीतची शब्द धातू रूपावली, त्याच्यात ते छानपैकी दिलेलं पण आहे. आणि हो, बरं बरं झालं, मला आठवण झाली. मी सरांना विचारलं काय होतं मी ते आता, की आपण म्हणजे ठीक आहे गुगलवर आपण सर्च करतोय, पण काय गुगलमध्ये ना खूप प्रमाणात माहिती असते. तर ती ना जरुरी नाही की ती आपल्या प्रश्नाच्या रिलेटेड असते. तर त्याच्यामुळे ना खूप गोंधळाला होतं. तर मी सरांना विचारलं, तर सर म्हणे की तुम्ही ते शब्दधातू रूपावलीमध्येच अर्थ बघा, त्याच्यातच सगळे अर्थ दिलेले आहेत जे धातूंचे आपल्याला हवेत ते कसे चालतात. म्हणजे त्याची रूपं काय होतात, धातुरूप आणि शब्दरूप काय असतात, ते सगळं दिलेलं आहे. तर सरांनी मला सांगितलं तुम्हाला सांगायला की जेव्हा तुम्हाला प्रश्न येईल की हा धातू काय आहे, हा धातू कसा चालतो, याचा अर्थ काय, तेव्हा ते पुस्तक जरूर बघा. आधी ते बघा, मग गुगलवर जा. म्हणजे त्याच्या अनुषंगाने मग तुम्हाला सर्च करायचं तर ते तुमची चॉईस आहे, पण पुस्तक बघा. ठीक आहे. ते आपण खूप मोठं आहे का पुस्तक? त्याचं PDF वगैरे असं मिळू शकेल का? कारण मला इकडे US मध्ये ते मिळायचं, तर म्हणजे मी चेक केलं पण नाहीये कुठे असं अवेलेबल पाठवण्यासाठी पण. इथे ना म्हणजे जिथे शाळा आहेत ना तिथे ते जवळ मिळूनच जातं. म्हणजे शाळांच्या जवळपासची जी स्टेशनरीची शॉप्स आहेत तिथे ते नवनीतचं मिळूनच जातं पुस्तक. आता US मध्ये बघू, ठीक आहे, मी बघते, पण मला माहित नाही, PDF नाही बघितली, कारण ते इतकं इझिली अवेलेबल आहे ना, तर मी कधी लक्ष नाही दिलं PDF मध्ये. ठीक आहे, मी बघून सांगेन काही असेल मला मिळालं तर, नाही तर मग कधी याल इकडे तेव्हा मग ते घेता येईल. हो, चालेल. किंवा थँक्यू. तुमचे कोणी म्हणजे या ग्रुप मधले. हा, मी बघतेय कोणी आहे, म्हणजे माझी पुस्तकं ज्यांच्या बरोबर येणार आहेत त्यांना जाऊन घेणं वगैरे मुश्किल होतं ना, आणि आई काय माझी बाहेर नाही जाऊ शकत. सो बघू, मी आम्हाला काहीतरी मिळालं तर प्रयत्न PDF वर करते. पाठवतो आम्ही तुम्हाला. आम्हाला मिळालं तर पाठवतो PDF करून. चालेल. थँक्यू सो मच. अमेझॉनवर आहे वाटतं पुस्तक, इंडियन अमेझॉनवर. ठीक आहे, म्हणजे ते बघ. आउट ऑफ स्टॉक सांगतात. नाही, हे शाळांच्या जवळच्या ह्याच्या दुकानात खूप मिळून जातात हे. ठीक आहे, आपण ते पुढे. नवनीतला ना, डायरेक्ट नवनीतला फोन करून विचारलं तरी सुद्धा समजेल कुठे मिळतंय ते. तर उद्या बघूयात. हा, चल पुढे जायचं आपण आता. हे याच्यावर नवनीतची एक साईट पण दिली आहे, www.navneet.com. हो, नवनीत, पण तिथे पुस्तकं नाही विकत. बघा,
नाही म्हणजे काही माहिती मिळू शकते. ओके. आता हे अभ्यासात्मक प्रश्न आहेत की हे जे कत्वा प्रत्यय जसा बनलेला आहे त्याच्यानुसार तो बनवायचा आहे. लाईक हसचा हसित्वा, भ्रमचा भ्रमित्वा, धातू रूपात नाही त्याचा कत्वा प्रत्यय, नमचा नमित्वा, नर्तचा नर्तित्वा, दाचा दत्वा, नर्त धातू दिला नाहीये इकडे, त्यजचा त्यक्त्वा. हे बघा ते ते जे कत्वा प्रत्यय होतं ना उक्त्वा, ते असं लिहा बरं, कत्वा त्यक्त्वा, तसं ते उक्त्वा असं येणार. पूज धातूचा पूजयित्वा, कृ धातूचा कृत्वा. आता तुम्ही लक्षात ठेवायसाठी काय करायचं, हे प्रत्यय लिहायचे, हे झाकायचं, अर्थ त्याचे झाकायचे, स्वतःहून अर्थ लिहायचे आणि ते व्हेरीफाय करायचे. पण हे इतकं सोपं आहे की होऊनच जाईल तुम्हाला. ठीक आहे. आणि पुढच्या एकच मिनिट आतल्या साईड हे मध्ये जा जरा. अभ्यासाचं हा, राहिलं. आता हो. याच्यात हे नाही नाही ती पुस्तकात पुढची, नाही याच्या ताई तुम्ही पुढची, दिलेलं. एक मिनिट बोला मोरेश्वरजी. याच्या याच्या पुढची. हा, याच्यामध्ये नर्त म्हणजे नाच का? हम्म हम्म. आणि दा म्हणजे काय? दा म्हणजे देणे, दा धातू देणे. ओके. आणि त्यज? दाद दाती, त्यज? त्यज त्याग करणे. ओके ओके ओके. नम म्हणजे सो नमस्कार. नर्तचा नर्तत्वा का नर्तयित्वा? काय? नर्तयित्वा, नर्त धातू दशमगणातला आहे, नर्तयित्वा. नर्तयित्वा. ओके. नर्तयित्वाच येते. बघू मी दशमगणातला आहे का ते. त्याचं ना म्हणून लिहिला नव्हता वाटतं तो तेव्हाही, आम्हालाही तो कळला नव्हता तेव्हा. पण नर्तयित्व आहे वाटतं तो. मी सांगते मग नर्त धातूचं काय येतं. हा, एक मिनिट. आणि भ्रम म्हणजे काय? भ्रमण करणे. भ्रमण करणे ना. भ्रम हा भ्रमण भ्रमण. भ्रम धातू आहे तो. नर्त हा धातूचं ओके. मी सांगते बरं, इथे नाही दिलंय म्हणून मी. नृत्य म्हणजे नृत्यंती, तो चतुर्थ गणातला आहे. नर्त धातू सांगते तुम्हाला. जाऊया आपण पुढे. हा, भ्रम म्हणजे भ्रम झालाय असा भ्रम नाही का? भ्रमित्वा म्हणजे तो भ्रमलाय वगैरे असं नाही होते का? एक मिनिट. भ्रम धातू, या धातूंचं मी तुम्हाला नंतर सांगते. मलाही आता एवढं पटकन मिळत. ओके ओके, हरकत नाही. भ्रमण करणे होईल का? भ्रमण, मलाही भ्रमण भ्रमण. त्या पण बोलतात ते बरोबर आहे की भ्रमिष्ठासारखं आपण वागतो ना, तसं आहे की काय बाबा. मला आता इथे धातू रूपावली शोधायला लागेल. ठीक आहे, आपला वेळ जाईल. मी हे ना ह्यांचं तुम्हाला नंतर सरांना कन्फर्म करते आणि मग मी मेसेज करते ते ह्याच्यावर, हा, ग्रुपवर. आणि नम नम म्हणजे हो नमस्कार का? चालेल. नमन करतो असं? तर हे मला नक्की माहिती आहे. हा, नमन नमन करणे असतं ना, नम. हा हा. भ्रम. बर बर. एनिवे मी सगळ्यांचंच नंतर तुम्हाला लगेचच सांगेन. ठीक आहे. आता पुढची वाक्य आहेत ही काही. आता वाक्य आहेत आणि त्याचं मातृभाषेत रूपांतर करायचं आहे. कोणी सांगेल का? मी सांगू मी काय? सांगू हा, ताई? मी सांगू मी का? सांगते. सुजाताताई सांगा. सह तोलयति धान्यम क्रीणाति च. तो धान्य तोलतो आणि खरेदी करतो. करेक्ट. इथे कत्वा प्रत्यय नाही आहे. हे साधं आपलं वर्तमान काळातलं रूप आहे. तो आहे म्हणून ती लागलं आणि हा, तोलयति धान्य तोलतो. च इथे आला मध्ये आणि आहे म्हणून मध्ये घेतलाय. ह, धान्य खरेदी. ताई पुस्तकात पुस्तकात काही सह नाही तोलयित्वा दिलं. धान्यम हा. क्रीणाति असं आहे. हो. सह सह तोलयित्वा आता मला धान्यम तुम्ही सांगा, क्रीणाति असं सह आहे तोलयित्वा पुस्तकात. धान्यम क्रीणाती असेल तर काय होईल त्याचा अर्थ? तो सांगू तोलून का? धान्य विकतो. करेक्ट. बरोबर. तोलयित्वा, मोजून. हा, तोलयित्वा म्हणजे हा, मोजून किंवा तोलून धान्य. खरेदी. तोलून. धान्य क्रीणाती ना, विक्रीणाती नाहीये ते, खरेदी कर. हो, क्रीणाति. हाँ, वो अनाज, वो तौल के अनाज खरीदता है. ठीक है. हा मी हा. विचारते इथे सर्कल करून. कोण सांगेल? पुढचं सांगू का ताई मी? हा, ज्योत्स्ना नाही. ताई. आणि आणि ते पहिल्या प्रजेचे वाक्यात आहे ना. पालन एक मिनिट राजा. मोरेश्वरजी, एक मिनिट. ताई तुम्ही आधी ट्रान्सलेट करा, मग मोरेश्वरजींचा क्वेश्चन घेऊ आपण. नाही नाही त्या नाही, मला पण तोलय त्याच्यावरती पण थोडासा प्रश्न कसा होता, सह तोलयित्वा असेल तर तो च कुठे लावायचं? तो तोलून धान्य खरेदी करतो.
म्हणजे पुस्तकामध्ये च नव्हतंच. सह तोलयित्वा धान्यम क्रीणाती असं होतं. तर मी असं केलं होतं, तो तोलून धान्य खरेदी करतो. हा, च हा आहे का तिकडे? नाहीये. नाहीये. नाही नाही तेव्हा ठेवायची गरज नाही त्याला तिथे. नाही नाही, नाहीये. हा आता वाक्य तोला येते नाही ना ते, ठेवायची गरज नाही. नाही तोला येते असेल तर ठेवा लागेल. असू हे दोन शकतो. ऍक्शन आहे, तर तोला येते आणि गरज क्रीणते. नाही. एक मिनिट, नाही एक मिनिट, मला कोणीतरी वाक्य सांगेल का? सांगू का ताई मी? बोला वाक्य. पुस्तकातलं पण सांगते. हा पुस्तकात असं आहे, सह तोलयित्वा धान्यम क्रीणाती. हा, त्याचं भाषांतर असं च केलं होतं नाहीये मी. का? नाहीये पुस्तकात नाहीये म्हणजे. ओके. हा, मग तो तोलून केलं होतं, गरजच तो नाही. धान्य. तोलून धान्य खरेदी करतो. आता हे सांगा, ज्योत्स्नाताई कोण सांगत होते, जयश्री का ज्योत्स्नाताई? नाही, ज्योत्स्ना सांग, मी हा, ज्योत्स्ना सांगत होते. बोला. दुसरं का? हा. प्रजाम पालयित्वा राजा भवती. आता शब्दशः भाषांतर केलंय, त्याचा अर्थानुसार चांगल्या भाषेत कसं करायचं ते तुम्ही सांगा. पण मी असं केलंय, प्रजाम असं आहे, तर ते द्वितीय एकवचन वाटलं मला. प्रजा म्हणजे माला सारखा. तर प्रजेला पाळून राजा होतो. ऍक्च्युअल शब्दशः असं केलंय भाषांतर. प्रजेला पालून राजा होतो किंवा प्रजेचे पालन करून राजा होतो. आता इथे पालन करून. पण ते मग चे वगैरे इथे नाहीये म्हणून नाही का, हा, षष्ठी नाहीये वगैरे आपण म्हटलं मगाशी मला. उलट केलं होतं की नाही, चाची तसं केलं होतं, आता हे उलटं केलं मी. आता असं उलट करायचं. हा, म्हणजे म्हणजे प्रजेचे पालन करून असं पाहिजे ना. ते चांगल्या मराठीत ते बरोबर वाटते खर तर. मी जो सांगितलेला अर्थ आहे, प्रजे का पालन करके राजा होता है, प्रजे का पालन करके ही राजा बनता है. हिंदीतलं बघा तर. बरोबर, मग ठीक आहे. जेव्हा द्वितीयच प्रत्यय लागतं तेव्हा सलाते नाते लागतं. प्रजेस किंवा ला प्रजेला पालन करून तो राजा असंही लिहू शकता. कंसात तुम्ही हम्म. चालेल. हा, हो, मोरेश तसंच केलं. काय? ताई ताई, एक मिनिट मला विचारायचंय. माधुरीताई ताई, बोला. हा, प्रजेचे पालन करून राजा होतो असं जे म्हणलंय, ते प्रजेचे पालन करण्यासाठी राजा असतो, हे वाक्य मग कसं होईल संस्कृत मध्ये? करण्यासाठी. चतुर्थी एकवचन हा, घालावं लागेल. करण्यासाठी. साठी म्हणलं की चतुर्थी एकवचन ना. हा, ते वेगळंच होणं, पण करण्यासाठी. किंवा अनेकवचन प्रजाचं लिहायचं असेल तर तर पण प्रजा आहेच. एकवचन तो वेगळा प्रत्ययच आहे ऍक्च्युली. ती प्रजा असं म्हणून. अच्छा, प्रत्यय नावाचा. करण्यासाठी. हा, नाही, एक मिनिट मी म्यूट. प्रजेच्या पालनास होतं का? नाही, एक मिनिट. प्रजाच्या पालनास. एक मिनिट. हा, तो प्रजेचे पालन करण्यासाठी राजा होतो. आता हे जे करण्यासाठी, आता इथे कसं कत्वा प्रत्यय तसा एक तुमून प्रत्यय पण आहे, तर तो तुमचा अजून झालेला नाहीये, तो वापरतात इकडे. हा, करण्यासाठी. त्याच्यामुळे तो वेगळा प्रकार आहे, तो सध्या नाहीये, पण त्याच्यासाठी वेगळाच प्रत्यय. मोरेश्वरजी, तुम्हाला काय डाऊट होता मगाशी? हो, तो बाकीच्याने विचारला. तोच पहिलं वाक्य जे आहे ना, ते तुम्ही लिहिलेलं आणि प्रिंट मध्ये जे आहे ते वेगळं आहे, म्हणून तेच सांगत होतो. ते झालं आता बोलणं, समजलं. सुजाताताई, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? हा, मी ह्याचं भाषांतर असं केलं की प्रजेचं पालन राजा करतो. नाही, पालयित्वा आहे ना. पालयित्वा म्हणून पालन करून राजा होतो. ओके. किंवा पाळून. पण आता इथे पाळून असं ते चांगलं नाही वाटत ना, म्हणजे ते हो, बरोबर. हा, म्हणजे ते काही असं प्राणी नाही आहे ना, प्रजा आहे ती, म्हणून हो, बरोबर. पाळून नाही वापरत आपण, पालून नाही. हो, वापरलेलं आहे. ठीक आहे, पुढचं वाक्य कोण बोलेल? जे बोलले मी बोलू का? बोलले नाही. मी पण बोल. जे तुम्ही नाव घ्या कुणाचं तरी. मी सांगू का? अश्विन. हा, अश्विनीताई बोला. नेक्स्ट श्यामलताई, शुभांगीताई, तुम्ही नंतर पुढची वाक्य तयार ठेवा. हा बोला अश्विन. वस्त्राणि क्षालयित्वा स्नानं करोमि. म्हणजे कपडे धुवून स्नान करतो, म्हणजे मी. अहम इकडे येणार कंसात. अहम वस्त्राणि क्षालयित्वा स्नानं करोमि. कपडे धुवून मी स्नान करतो. मी कपडे करोती आहे म्हणून करतो असं केलं होतं. पुस्तकामध्ये करोती आहे, वस्त्राणि क्षालयित्वा स्नानं करोती असं पुस्तकात आहे, म्हणून मी असं केलं होतं. तो धरलं म्हणजे
करेक्ट. सह सह येणार. हा सह सहल. हा तो येणार. म्हणजे तो हम्म. तो कंसात तो टाकलं, तो कपडे धुवून स्नान करतो कर किंवा करोती. आंघोळ करतो. करोती आता ते खूप तुम्हाला सोपं झालं असेल ते प्रथम. आता सोपं झालं. हो. आता पुढचं वाक्य. एक मिनिट, कोण आहे? शुभांगीताई, शुभांगीताई, श्यामल जोशी, दिलीप भाऊ आणि लक्ष्मी. लक्ष्मी, आप हो क्या? या Can आई you एम try? डन। देवम अर्चयित्वा भोजनम करोति। हम्म. देव को अर्चन करके भोजन करती हूँ, करती नहीं, करोति ना। देव को अर्चन करके भोजन करेगी। नो नो, करेगी नहीं आएगा, करोती है ना, म्हणजे काय येणार? ही सह आहे. करते। सह मीन्स हाँ, काय वो सहा सहा हाँ करेगा. करेगा. हाँ हा. करतो, करेगा। करेगा नाही, करतो. करेगा. म्हणजे हम्म. करता है. भगवान की पूजा करके भोजनम करोति. आणि इधर हियर दे हैव टोल्ड कि वो खाना खा रहा है करके, हिंदी में हम्म, खाएगा, खाता है, खाता है। खाता है। भोजन कर मतलब उससे पहले वो नहीं खाता है, वो भगवान की पूजा करने के बाद ही वो खाता है। सह है तो भगवान की पूजा करके खाता है। देवम अर्चयित्वा, देवाची पूजा करून भोजन करके, करतो। ते उलट झालेलं आहे, पण देव को पूज के तसं आहे ते. पूज के, पूजा करून, भोजनम करोती, जेवण करतो, तो करतो. मग भोजन इथे करते या पूजा अर्चयित्व आहे म्हणजे पूजून आहे, सो तो देवाला पूजून भोजन करतो असं पण होऊ शकेल. ला नाही वापर. पूजा करू। हा म्हणजे देव को पूज के, असं ऍक्च्युली ते हिंदीमध्ये परफेक्ट बसतं ह्याचं. देव को पूज के, देवास, देव को म्हणजे देवाला ना. देवास पूजून जेवण करतो. सला ते ओके. सला द्वितीयच देव. ओके, हा देवा म्हणजे इकडे देवास पूजून तृतीय. करतो. पण साचीचे लावलं तरी इथे ते असं कंसात देवास पूजून लिहिलं तरी चालतं. ठीक आहे. देवाची पण बरोबरच आहे ना, म्हणजे देवास षष्ठी पूजून. लागत. हो, हो. अचला, आसावरी ताई आहेत का? संपदा, दिलीप, शांतः हा बोल. भूत्वा गृहे निवसती. हम्म. शांत होऊन तो घरी राहतो. तो घरी राहतो. करेक्ट. निवसती आहे. ती तह अंती म्हणून तो, पण तो कंसात आला. शांत म्हणजे शांत. भूत्वा, भूभवती म्हणजे होणे, त्याचा त्वा प्रत्यय भूत्वा म्हणजे होऊन. शांत होऊन म्हणजे तो असं कुठून तरी भांडून आला असणार आहे आणि मग आता शांत होऊन तो घरी राहतो. बाहेर भांडतो तो, इथे नाही भांडत असं. गृहे निवसती, निवास करतो किंवा राहतो. शांत हो. घरात म्हटलं तरी चालेल का ताई? घरात. तो शांत होऊन घरात राहतो. हो, हो, बरं नाही वाटत आहे बरोबर का? आहे. ऍक्च्युली घरातच बरोबर पाहिजे. आहे. हम्म. घरातच पाहिजे. मी चेंज करते. घरात. हा, कारण मी घरातच लिहिलं होतं. हा. बरं आहे तुमचं, इथे मी बदलते. हा. रंजना. मी मी सांगू? वाचते। हा बोला. पत्र लिखित्वा शालां गच्छामि। हा उषाताई बोला. पत्रम मी लिखित. मी शालां गच्छामि। हम्म. मी पत्र लिहून शाळेत जातो। करेक्ट, एकदम बस. आता इथे मी नाही लिहिलंय. इथे गच्छती आहे मॅडम, गच्छती आहे। मग इथे असं येईल का? गच्छती. तो पत्र लिहून शाळेत जातो। करेक्ट. गच्छती असेल तर तो झाला, गच्छामी असेल हा तर त्वम झालं, गच्छसी असेल तर त्वम झालं. ते तर म्हणजे ते तर काही इथे दिलेलंही नाही, त्याच्यामुळे ते क्रियापदावरच लावा. पत्र लिहून शाळेत जातो. ठीक आहे. ह्याच्यात 6 वाक्यांमध्ये कोणाला काही शंका आहे का? ठीक आहे. आपण आता 1 मिनिटच उरलेला आहे, पटापटा करू. कोणीही वाचा पटकन. वाचा पटापटा. वाचू का? कार्यं कृत्वा उपवनेषु अटति. काम करून बागेत भटकायला जातो किंवा बागेत भटकतो. भटकतो. काम करून बागेत. भटकतो. पुढचं. एवं उक्त्वा सः गतः. सांगू का? एवं उक्त्वा सः गतः. असं बोलून तो मी गेला. असे बोलून तो गेला. गेला. असे बोलून तो गेला पेक्षा जातो. गतः. हा, गेला पण बरोबर आहे, असं काही नाही. असे बोलून हा, कारण
भूतकाळ वाटलं ना. मी हे हा गेला आहे जास्त परफेक्ट आहे. पुढचं हा गेलाच तेच बरोबर आहे.